मित्रांनो, व्हिडिओ नंबर 173. चला तर सुरू करूया आणि बघूया आज काय विषय येते. तर मित्रांनो, आजचा विषय आहे अँटीबायोटिकचा प्रभाव विविध कारणामुळे घटत चाललेला आहे. कसा ते बघूया आपण. आजारी पडणे कोणाला आवडत नसते, तरी ते आपल्या हाती नसते. काही वेळा साथीचा संसर्ग झाल्यामुळे विकार होतात. मग डॉक्टरकडे जाऊन औषधे घेणे हा मार्ग असतो. सध्या लवकर बरे होण्यासाठी प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक दिली जातात. त्यातील काही नेहमी वापरली असली तरी ती आपल्याला पुरेशी प्रभावी नसल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पुढे बघूया. अपोलो हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन विभागाने वरिष्ठ सल्लागार डॉक्टर राकेश गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, प्रतिजैविकांना दाद न देण्याची भारतातील स्थिती अँटीबायोटिक रेझिस्टन्स चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे. बापरे. विकार बरा करण्यासाठी वापरली जाणारी बहुसंख्य औषधे, सर्वसाधारण प्रतिजैविके देशाच्या विविध भागात प्रभावी राहिलेली नसल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. बापरे. पूर्वी वापरली जाणारी अनेक प्रतिजैविके अँटीबायोटिक्स आता प्रभावी नसल्याचे समोर आले आहे. अतिवापर स्वतःच्या मनाने औषधे घेण्यामुळे त्यांचा प्रभाव होतो आहे कमी. तरी मित्रांनो, स्वतःच्या मनाने औषधे कधीही घेऊ नये. पुढे बघूया. प्रतिजैविके देशाच्या विविध भागात प्रभावी राहिलेली नसल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. प्रतिजैविकांचा चुकीच्या पद्धतीने वापर, अपुरे निर्बंध आणि ग्रामीण भागातील दुर्लभ आरोग्य सेवा ही त्याची कारणे आहेत. बापरे. यामुळे अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स वाढतोय. मनाने औषधे घेणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधे मिळणे आणि कृषी क्षेत्रात त्याचा अतिवापर ही सुद्धा अन्य कारणे आहेत. ग्रामीण भागातील अस्वच्छतेमुळे सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. अँटीबायोटिक्स रेझिस्टन्समुळे जीवाणूजन्य क्षय, निमोनिया, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि पोटाचे विकार वाढत आहेत. बापरे. मल्टीड्रग्स रेझिस्टन्स, ट्युबरकोलायसिस, MDR, TB आणि एक्सटेन्सिव्हली ड्रग रेझिस्टन्स. ट्युबरकोलायसिसमुळे STR, TB याचे गांभीर्य जोखीम आणखीन वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. अँटीबायोटिक्स रेझिस्टन्सच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध मार्गांची गरज आहे. याची कडक निर्बंध, जनजागृती करणे, आरोग्य सेवेच्या पायाभूत सेवेचा विस्तार करणे आणि अँटीमायक्रोबियल संशोधन विकास असे मार्ग असतात अंमलात आणावे लागतील, असे डॉक्टर राकेश गुप्ता यांनी नमूद केले आहे. अँटीबायोटिक्स रेझिस्टन्सवर उपायांसाठी आरोग्य सेवेतील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि जनतेचा समन्वय ठेवावा लागेल, असे त्यांचे मत आहे. स्वतःच्या मनाने अँटीबायोटिक्स घेण्याची सेल्फ प्रिस्क्रिप्शन प्रवृत्ती सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याची असल्याचे सांगून डॉक्टर गुप्ता म्हणाले की
अनेक सेल्फ प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक्स उदाहरणार्थ पेनिसिलिन बेस्ड औषधे उदाहरणार्थ एमॉक्सिक्लिन मार्कोलेड्स उदाहरणार्थ अँजिथ्रोमायसिन यासारख्या औषधाचा प्रभाव विविध कारणांनी घटत आहे. विषाणूमुळे होणाऱ्या थंडी ताप आणि फ्लू सारख्या आजारावर एमॉक्सिलिन हे औषध घेतले जाते. हे विकार जीवाणूमुळे होत नाहीत, पण हे औषध जास्त घेतल्याने त्याचा जीवाणूवरील प्रभाव कमी होतो. अति प्रमाणात अँटीबायोटिक घेतल्याने साईड इफेक्ट्समध्येही होत असल्याने ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी घेऊ नयेत हे लक्षात ठेवावे. अशा प्रकारे मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.